जय गुरु प्रणाली ताई. जय गुरु कोण आलं नाही अजून ना. माहित नाही कोणी येतंय की नाही काय माहितीये, मला शंकाच आहे आता ते. मागच्या वेळेसारखंच होतं काय किती. काय माहिती आता बघ. हो ना. कारण त्यांनी काय सरांनी लिहिलंय की तुम्ही आपसात वर्ग घ्या. त्यांनी आपसात हो. घ्या म्हटलं, सगळ्यांनी यायला पाहिजे खरं म्हणजे. हम्म. ते इंटरप्रिटेशन चुकू शकतं प्रत्येकाचं. बघूया एक आता 2च हा? मिनिट झाले येईल नाही, कदाचित. सुजयाताई आले, चला. आलंय कोणीतरी आलंय हा, बघ. सुजयाताई आल्या, कोणतरी आलं, चला म्हणजे हरकत नाही. हम्म. या या. आणि त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये असतं की नाही, विद्यार्थी आले की त्यांना या या करून स्वागत करत, तसंच झालं होतं ते. अच्छा, आज ह्या पण नाही आहेत ना इथे. पल्लवी ताई नाहीये का? हा, आज नाही येत त्या, कुठं म्हटलं होतं परवा मला, शनिवारी मी नाहीये हा. म्हणून. ते काय. मग सुरू त्यांचा करायचं सगळा आपण. अभ्यास भेटतोय. हो चालेल. झाला असं काही नाही, पण ते काहीतरी दुसरं काही ते कामं त्यांचे आहेत त्याचे. करतायत पण त्या रेग्युलर असं. हो हो करतायत. हम्म. बघू कोणी आलं तर ठीक आहे, नाही आलं तरी बघूयात काय. आता काल परवा सरांनी हा घेतला होता ना, क्वनु ते भूतपिता तात यदरण्यम. ते असं झालं होतं ना, मी आपलं विचारलं की असं कसं त्यांनी डायरेक्टच विचारलं असं मी विचारत होते आणि सर सांगत होते तेव्हा कट झालं. कट झालं ते, हा तेच. ओके. मग इथून आपण वाचूया तसं काही नाही. क्वनु ते अभूतपिता तात यदरण्यम त्वम आगतः न हि त्वम जीवस्तस्य वनमागंतु अर्हसि. पदच्छेद त्याचा, क्व नु ते अभूतपिता तात यत् अरण्यम त्वम आगतः न हि त्वम जीवतः तस्य वनम आगंतुम अर्हसि. अन्याय घेतला तर तात ते पिता क्व नु अभूत यत् त्वम अरण्यम आगतः हि तस्य जीवतः त्वम वनम आगंतुम न अर्हसि. म्हणजे प्रिय वत्सा भरता, आपले वडील महाराज सध्या कुठे आहेत. तात ते पिता क्व नु अभूत, कुठे गेले आहेत, कुठे आहेत. यत् त्वम अरण्यम आगतः, ज्यामुळे तू, यत् म्हणजे ज्या अर्थी तू वनामध्ये आला आहेस. ही तस्य जीवतः, ते जिवंत असताना तू त्यांना सोडून अशा प्रकारे वनात येणे योग्य नव्हते. तस्य जीवतः त्वम वनम आगंतुम न अर्हसि. नव्हते का नाही? नाही ना, योग्य नव्हे वगैरे होईल हा, वर्तमान योग्य काळात. नव्हे, हा योग्य नव्हेच होईल ते. हा. हा. योग्य नाही. आणि ते पहिल्या ह्याच्यामध्ये ती जी सगळी हे आहे विशेषण आहे ती सगळी भरतालाच दिलेली विशेषण आहेत ना. कोणते हे पहिल्या श्लोकामध्ये का? जटिलम चीर जटिलम वसनम चीर प्रांजली वसनम प्राण. पतितम. हा, तर मी आता बघितलं. फक्त मला एक वाल्मिकी रामायणातलं एक पुस्तक सापडलं, हा त्यामध्ये ते हा वाक्य त्याने दिलेलं आहे की ही अशी वसनं घातलेला रामाने त्याला बघितलं. हा तेच सांगते तर मला ते गोंधळ होतोय वाचताना हम्म वगैरे हम्म म्हणजे कळत नाही. कारण बाकी सगळ्या ठिकाणी, मला 5-6 ठिकाणी बघितलं मी, तर त्या ठिकाणी हे भरताचंच वर्णन आहे की वल्कल नेसलेला, जटा असलेला, हात जोडलेला भरत जमिनीवर पडलेला. मग त्याने येऊन ते हम्म. रामाचे पाय धरले आल्याबरोबर. त्यामुळे कारण त्याने बघितलं. जमिनीवर पडलेला भरतच असणार कारण रामाला काही एवढं दुःख वगैरे झालेलं नव्हतं कारण नाही तो नाही, असा हा निराश पण झाला. दुःखाने दुःखाने पडला असं नाही त्याचं वर्णन त्याचं. तो आल्यानंतर त्याच्या पायाशी त्याने लोळण घेतली, म्हणजे नमस्कार केला. डोळण. हा, हा 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 तर तो पालथा पडलेला बघितला त्यांनी आणि नंतर त्याला उठवलं त्यांनी, असं वर्णन हा हा त्यामध्ये हा आहे.
हा मग हा जेव्हा ते बघितलं तेव्हा कळलं की हा इतका बारीक झाला, केस वाढवले, असं वर्णन बाकी ठिकाणी आहे. फक्त एके मग ठिकाणी त्या आपण कसं घ्यायचं आता? हा आपण कसं घ्यायचं? सध्या तरी आपण असंच घ्यावं, भरताचंच वर्णन घ्यावं. हा कारण हे जे आहे ठीक ना, आहे. हे जटिलम चीर वसनम प्रांजलीम पतितम भुवी, हम्म. हे सगळं हे कोण आहे? हे हात जोडलेला, जटिलम अशी चीर वसनं घेतलेला, जमिनीवर बर पडलेला, ददर्श बरं रामः दूरदर्शन बघितले. युगांते भास्करम यथा. रामाने त्याला पाहिलं. रामाने रामाने बघितले ना? रामाने कसं बघितलं? हे असं बघितलं, असं बघितलं, असं पासून झालेला. पृथ्वीपर्यंत. हा. त्यामुळं रामाने बघितलं ते भरताचंच वर्णन आहे हे. हम्म. हम्म. ठीक आहे आणि ठीक आहे. आणि पुढच्या मध्ये अजून क्लिअर होतं ना ते, की त्याला मध्ये ओळखलं नाही त्यांनी कोण आहे हा, चेहऱ्याचा रंग उडालेला, कथंचित अभिविज्ञाय विवर्ण वदनम म्हटलंय त्यांनी इथं. कृशम, बारीक झालेला आहे, ओळखू येत नाही, काहीच झालं. चेहऱ्यावरची रया उडालेली. मग त्याला जवळ घेतो, प्रेम करतो वगैरे ते. तो विचारतो त्याला की वो ते वडील कुठे आहेत आपले? आता क्व नु ते अभूत, ते पिता क्व नु अभूत, वडील कुठे गेले आहेत? आता गेले सध्या आहेत. अभूत म्हणजे गेले आहेत खरं, म्हणजे भूतकाळ आहे हा. हो सध्या कुठे भूतकाळ आहेत आहे. असं. मला गेले आहेत म्हणजे वाढले असं का? असं त्याला माहित नाही खरं म्हणजे. हा तेच. मला तोच प्रश्न होता की डायरेक्ट असं सर म्हणाले ना वारलेत काय म्हणून. मी म्हटलं हम्म असं डायरेक्ट कसं विचारणार? असं मी म्हणते आणि तेव्हाच ते कट झालं. सरांनी सांगितलं असतं हम्म, व्यवस्थित. हम्म. हे इथं जे अभूत आहे, हे गेले आहेत. ते हं. पिता त्वम नु अभूत, खरोखर ते कुठे गेले आहेत, कुठे आहेत? म्हणजे कुठे आहेत विचारणं गोष्ट वेगळी, अभूत हो. का विचारलं त्यांनी. यत्त्वम अरण्यम आगतः, तू अरण्यात आला हे ठीक आहे. ही तस्य जीवितः, तर जीवित असताना त्यांची जीवित असताना. त्वम वनात आगंतुम न अर्हसि, तू वनात यायला नाही पाहिजे. मग इथे त्यांनी हिंदीमध्ये काय दिलंय? तुम्हारे पिता कहाँ है? इथे पण ते हा. अभूतचा त्यांनी उल्लेख केलाच नाही, भूतकाळ घेतलाच नाही. वर्तमान काळ कुठे आहेत म्हणलंय, आणि तुम्हारे पिता आहे. म्हणतो परत. म्हणजे तुम्हारे हा. पिता का म्हणतो तो? हे दोन इश्यू आहेत यातले. मग हे कच्चित धारयते तात राजा यत त्वम इह आगतः, हे पहिलं वाक्य झालं. कच्चित धारयते तात राजा यत त्वम इह आगत, कच्चित न दीनः सहसा राजा लोकांतरम गतः. अन्वयते तात राजा प्राणान धारयते कच्चित, म्हणजे अजून ते प्राण धरून आहेत का? यत त्वम इह आगतः, तू इथे आलास. दीनः राजा सहसा लोकांतरम न गतः कच्चित, खरोखरच ते परलोकात गेलेले नाहीत का? तेव्हा ती शंका येते की हा का आला इथे. प्रियवत्सा दशरथ महाराज जिवंत आहेत ना, ते प्राणाचे रक्षण करीत आहेत ना, ज्यामुळे तू सोडून त्यांना इथं आला आहेस. माझ्या विरहाने व्याकुळ झालेले महाराज, बाकीचं वर्णन वेगळं आहे. परलोकात निघून तर गेले नाहीत ना. कहीं राजा अचानक उदासी में पड़कर इस लोक से परलोक तो नहीं चले गए. दीन, कच्छिन्न दीन म्हटलं ते. दीन हम्म. म्हणजे दुःखी म्हणता येईल त्याला. दुःखी दुःखी. हा. सहसा राजा लोकांतरम गतः. सहसा म्हणजे कदाचित का? हा, कदाचित असं. हम्म. पुढे कच्चित दशरथो राजा कुशली सत्य संगरहा राजसूयाश्वमेध मेधानाम अर्हता धर्मनिश्चया. ते कसे आहेत त्याचं त्यांचे विशेषण आता म्हणजे. हम्म. सत्यसंगरहा राजसूय अश्वमेधानाम आहर्ता धर्मनिश्चय राजा दशरथ कुशली कच्चित, दिलेले वचन पाळणारे, आहर्ता अनुष्ठान करणारे,
यज्ञ करणारे, धर्मनिश्चय, धर्मावर दृढ असणारे, कुशली सुखरूप आहेत ना. नेहमी सत्याची प्रतिज्ञा पाळणारे, राजसूय आणि अश्वमेध यासारख्या महान यज्ञांचे अनुष्ठान करणारे, धर्मावर दृढनिष्ठा असणारे दशरथ महाराज खरोखर कुशल आहेत ना. हा याचा अर्थ लागतो व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाही. हो, याचा पुढच्या ह्यांचा लागतोय. ते पहिल्यांदा पहिलं थोडासा. ते पहिले एक दोन श्लोक लिहिले ना ते टिपिकल असं ते हो, अभूत का घेतलं हा एक नंतरच. प्रश्न आहे त्याचा. हो. सा तात कच्छित कौसल्या सुमित्रा च प्रजावती सुखिनौ कच्छिदार्या च देवी नंदती कैकई. म्हणजे प्रजावती प्रभुराम म्हणतात की प्रियवत्सा, उत्तम पुत्रांना जन्म देणारी ती माझी माता कौसल्या खरोखरच सुखी आणि सुखरूप आहे ना. माता सुमित्रा देखील आनंदी आहे ना. आदरणीय देवी तुझी माता कैकेयी स्वतः आनंदात आणि प्रसन्न आहे ना. देवी नंदती कैकेयी, नंदती म्हणजे आनंदी. प्रजावती म्हणजे मुलं असलेली. मुलं असलेली. याच्यामध्ये पण काही असं वेगळं नाहीये. सुजया ते तुम्हाला काय वाटतं का वेगळं? थोडं पार्टिसिपेट करा. सुजया ताई बिझी दिसतोय. ओके. गेल्या काय का आपण दोघेच जण आहोत? हा नाही, आहेत त्या दिसतंय म्हणजे, पण त्यांनी हे केलेलं आहे, म्यूट केलेलं आहे, हा. कारण आवाज जात नाही, कुठतरी बिझी वाटतं. कच्चित विनय संपन्न हा कुलपुत्रो भोषुत अनुसूयर द्रष्टा सत्कृतस्ते पुरोहित. आता हे सगळं ते बाकी सगळे चौकशी करतो तो राजधर्माबद्दल. हो. हे करतात जे अत्यंत विनम्र आहेत, उच्च कुलीन आहेत. कच्चित विनय संपन्न कुलपुत्र बहुश्रुत अन असूया असूया हा. हा अनुद्रष्ट सत्कृत ते पुरोहित. म्हणजे ही सगळी त्यांची पुरोहितांची विशेषणं आहेत. त्यांचे विषय म्हणजे उच्च कुलीन आहेत, अनेक शास्त्रांचे ज्ञाते आहेत, मत्सरापासून दूर आहेत, राजाला योग्य मार्गदर्शन करण्याची दूरदृष्टी बाळगतात. अनुद्रष्टा अशा आपल्या कुलगुरूंचा द्रष्टा म्हणजे बघणारा ना. अनु हा म्हणजे अनु असं होईल ना. अनुद्रष्टा. तुझ्याकडून नेहमी योग्य मान सन्मान केला जातो ना. कच्चित मान सन्मानाचा कुठे उल्लेख आहे याच्यामध्ये? सत्कृत सत्कृत आहे म्हटलंय त्याने. सत्कृत त्यावरून आहे. मग या श्लोकापासून रामायण ते प्रसिद्ध कच्चित सर्ग सुरू, सगळीकडे कच्चित, प्रत्येक याच्यामध्ये कच्चित कच्चित. भारताला आदर्श राजा कच्चित म्हणजे कसा? काय कच्चित म्हणजे काय म्हणाले? कच्चित प्रश्न आहे वाटतं. तो प्रश्न आहे. काय खरोखरच का? प्रश्न आहे तो. काय किंवा खरोखरच का? आदर्श राजा कसा असावा आणि त्या राज्याचा कारभार कसा चालवावा याविषयी प्रश्न विचारून मार्गदर्शन करतात. कच्चित अग्निषु ते युक्तो विधिज्ञो मतिमानुजू असं का मानरुजू आहे, मतिमानुजू हुतं च होष्यमानं च काले वेद्यते सदा. कच्चित अग्निषु ते युक्तः विधिज्ञः मतिमानः रुजः हुतं च होष्यमानं च काले वेद्यते सदा. अग्निसेवांमध्ये, अग्निहोत्रांमध्ये 3 प्रकारच्या पवित्र अग्नींची गार्हपत्य, आहवनी आणि दक्षिण सेवा करण्यात नेमलेले, व्यस्त असलेले विधिज्ञ, विधी किंवा शास्त्राचे जाणकार, मतिमान बुद्धिमान, रुजू म्हणजे सरळ आणि प्रामाणिक, हुतम म्हणजे हवन केलेल्या सामग्रीबद्दल, होष्यमानम म्हणजे भविष्यात द्यायच्या आहुतीबद्दल, काले म्हणजे योग्य वेळी, वेद्यते म्हणजे तुला माहिती देतो, कच्चित काय खरोखरच का.
हम्म. आणि त्यावेळेस राजाचं हे महत्वाचं काम होतं वाटतं, होतं यज्ञासंबंधी सगळी माहिती ठेवणं. हो, पुढे पुढे पण बरंच काय काय बारीक सारीक खूप आहे, विचारलंय खूप आहे. हो, रामाने. वाचलेलं आहे हो, त्याच्यावर एकदा. तेच. हे भरता, पवित्र अग्नीची सेवा करण्यासाठी तुझ्याकडे जो मुख्य अग्निहोत्री ऋत्विज नेमला आहे, तो सर्व विधी नियमांचा जाणकार, बुद्धिमान, निष्कपट स्वभावाचा आहे ना? तसेच अग्नीमध्ये कोणत्या आहुती दिल्या गेल्या आहेत, हुतम, आणि कोणत्या वेळेवर देणे बाकी आहे, होष्यमानम, याची माहिती तो तुला हम्म. दररोज योग्य वेळी येऊन देतो ना? दररोजचं कुठं हम्म. म्हटलंय यामध्ये? सदा, सदा म्हटलेलं आहे. वेद्य ते सदा, हम्म. नेहमी. या श्लोका प्रभू रामचंद्रांनी राज्याच्या धार्मिक आणि आध्यात्मिक कल्याणावर भर दिला आहे. राजाने स्वतः धार्मिक विधींच्या वेळेबद्दल सजग राहावे, यासाठी योग्य ब्राह्मणांची किंवा ऋतुजाची नियुक्ती करणे किती महत्वाचे सांगितले आहे. ठीक आहे. हम्म. कच्चित देवान पितॄन मातृ गुरुन हम्म. पितृ समानपि वृद्धांश्च तात वैद्यांश्च ब्राह्मणांश्च अभिमन्यसे. प्रियवत्सा भरता, तू देवता, पितर म्हणजे पूर्वज, माता, गुरु आणि हम्म. वडिलांच्या समान असणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींचा नेहमी आदर करतोस ना? अभिमन्यसे. बरोबर. है ना? हम्म. अभिमन्यचं म्हणजे तेच, आदर करणे. तसे समाजातील मन मन हा, हं, मन मन काय धातू काय? मन अभिमन, हा, अभिमन्यू. मनस्वरून असलं ते. आत्मनेपदी परत तोही हा, ना. फनेपदी आहे. अभिमन्यसे. हम्म. ते अर्थ राहिला. तसेच हा, तेच समाजातील पुढे गेलं ते. वयोवृद्ध हा, लोक. तसे आहे समाजातील आहे. वयोवृद्ध लोक, सर्वांचे आरोग्य राखणारे वैद्य आणि ज्ञानी ब्राह्मण, या सर्वांचा तू योग्य मान सन्मान राखतोस ना? एका आदर्श राजाच्या आणि सुसंस्कृत व्यक्तीच्या कर्तव्याचे वर्णन केले आहे. समाजात शांतता आणि समृद्धी टिकून राहावी यासाठी या सर्व घटकांचा आदर करणे आवश्यक मानले गेले आहे. हम्म. आहे, बरोबर आहे. आता हे बरंच काही याच्यामध्ये अवघड अवघड आहे. अन्वय तात कच्चित्वम ईश्वस्त्र वरसंपन्नम अर्थशास्त्र विशारदम च उपाध्यायम सुधन्वानम मन्यसे. ईश्वस्त्रवर संपन्नम अर्थशास्त्र विशारदम सुधन्वानम उपाध्यायम कच्चित्वम तात मन्यसे. धनुर्विद्या, ईश्वस्त्र, वर संपन्नम. अच्छा, इशूवरून घेतलं का? इशू, इशू म्हणजे धनुष्य, ईश बाण. धनुष्य. हा. हम्म. धनुर्विद्या आणि श्रेष्ठ अस्त्र, ईश्वस्त्र असं केलं एकत्र त्यांनी. हा, हा, अस्त्र. हा, ईश्व बरोबर. ईशू, ईश्व आणि धनुष्य आणि अस्त्र. अस्त्र. ईश्वस्त्र हम्म. वर संपन्नम, हम्म. याच्या ज्ञानामध्ये ज्ञान म्हणजे भरपूर ज्ञान असलेले. वर संपन्नम, अस्त्रांच्या ज्ञानात परिपूर्ण असणारे. आणि पुढचं मग अर्थशास्त्र, अर्थशास्त्र विशारदम, अर्थशास्त्र आणि राजनीतीमध्ये अर्थशास्त्र पारंगत. हम्म. असलेल्या. हम्म. सुधन्वानम, हे सुधन्वा त्यावेळेचे ते त्यांचे गुरु होते, ते शस्त्र वगैरे शिकवायचे ते. हा, अस्त्र सुधन्वा, गुरु. सुधन्वा हे नाव पण आहे ठेवतात. हो, हा, सुधन्व मदनाचं नाव आहे का काहीतरी असं आहे नाही, ना? याच्यामुळे यांचेच गुरु होते ते, म्हणजे रामाला शिकवायचे नाही, पण ते. हे नाव कोणाचं तरी आहे सुधन्वा. अच्छा, बरं बरं, असं मदन ऐकलंय मी. म्हणजे ऐकल्यासारखं वाटतंय मला. आईनी हा, वगैरे सांगितल्यासारखं हा, वाटतंय. हा, सुधन्वा हा, म्हणजे मदनाचं नाव आहे असं ओके आई ओके. म्हणायची. माहित नाही, नाही, असेल माहिती असेल. नाही हा मला. आणि त्याच्याकडे ते फुलाचे बाण ऐकलंय. असायचे ना, ते कोमल हा, म्हणूनच. कोमल बाण असायचे ते. हम्म. त्यामुळे हम्म. असेल सुधन्वा एखाद्या वेळेला. जे हम्म. इक्ष्वाकू कुळाचे अस्त्रगुरु होते, त्यांना हम्म. मन्यस म्हणजे आदर देतोस ना, सन्मान करतोस ना? हम्म. मन्यसे, मन्यसे का मन्यस? मन्यसे पाहिजे ना. मन्यस. इथे मन्यसे वरती येते. काय आलंय? मन्यसे. मन्यसे. हम्म. मन्यस काय ते त्यांनी. ओके, म्हणजे असं हे फक्त हे फोड केले की लक्षात येतं. हम्म.
हे कसं लिहून खूप दिवस झाले ना, विसरून जातो ना कधी. हम्म. प्रिय वत्सा भरत, श्रेष्ठ धनुर्विद्या आणि दैवी अस्त्रांच्या प्रयोगामध्ये अत्यंत निपुण असलेल्या, तसेच राजनीती आणि अर्थशास्त्राचे सखोल ज्ञान बाळगणाऱ्या आपल्या अस्त्रगुरु सुधन्व आचार्यांचा तू नेहमी योग्य आदर सत्कार करतोस ना? ओके. कच्चिदात्मसभा, सभा आहे का समा आहे? समा. कच्चिदात्मसमा गुजरात. शूर. शुरा. पुढे शुरा. काय आहे? श्रुतवंतो जितेंद्रिय श्रुतवंतो जितेंद्रिय कुलीनाश्चेंगित न्याश्च. न्याश्च कृता असते न्याश्च तात कृतास्ते तात मंत्र. मंत्रिणः. म्हणजे कच्चित आत्मसमः शूरः श्रुतवन्तः जितेंद्रियः कुलीनाच इंगितज्ञः. म्हणजे काय आहे? बघूयात. कृतः ते तात मंत्रिणः. आता हे मंत्र्यांचं आहे सगळं हा, वाटतं. वेगवेगळे मंत्री. हम्म. राजनिधीचा अत्यंत मौल्यवान सल्ला. प्रिय वत्सा भरता, तू तुझ्या राजदरबारात जे मंत्री नेमले आहेत ते तुझ्यासारखे श्रेष्ठ गुण असलेले, म्हणजे तुझ्या अंगी पाहिजे ना, पण हम्म. तुझ्यासारखे श्रेष्ठ गुण असलेले, कच्ची श्वशुरा श्रुतवंतो जितेंद्रिय, असं कुठे म्हटलंय तुझ्यासारखे म्हणून? आत्मसमहा इथे म्हटलं नाही काही. आत्मसमा म्हटलंय. राजासारखे हो हा, आत्मसमाज स्वतःच्या स्वतःच्या योग्यतेचे सारखे. किंवा हा. राजासारखे. हम्म. हम्म. श्रेष्ठ गुण असलेले, अत्यंत पराक्रमी, श्रुतवंतो, शास्त्रज्ञ, विद्वान, जितेंद्रिय. शास्त्रज्ञ. हा, हे जितेंद्रिय आहे ते. संयमी. संयमी, उच्च कुलीन, कुलीनश्च. आणि हे वेगळं काय, इंगितज्ञ. हम्म. इंगितज्ञ म्हणजे केवळ चेहऱ्याच्या मोहऱ्यावरून किंवा इशाऱ्यावरून मनातले भाव ओळखणारे कुशल आहेत ना. हम्म. त्याला काय म्हणता येईल त्या? चेहऱ्याच्या मोहऱ्यावर म्हणजे काय? चेहरा मोहऱ्यावर. चेहरा मोहरा म्हणतो आपण तसं. चेहऱ्यावरून मनातलं कळतं म्हणजे हा, काहीतरी एक तेच ना. मराठी शब्द आहे ना, त्याला एक मराठी शब्द आहे, आठवत नाही. मनातलं जाणणारे हा वगैरे. हा, मनकवडे असा किंवा. हा, मनकवडे, बरोबर. पण तो शब्द इथे चांगला नाही वाटणार. हा, तेच मग ते हे वेगळं. चेहऱ्याच्या हावभावावरून वगैरे असं. याला बॉडी लँग्वेज म्हणतो आपण, ते शरीर हम्म. हम्म. त्याच्यावरून ओळखलं पाहिजे. ते आता आता म्हणतो ना, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये असतं ते. ते कसे बसले, नाही पण कसे बोलतायत, किती कसं त्यांचा हो नाही कॉन्फिडन्स खूप. किती. हा. तेव्हा मी विचार करायला लागले की हे आपले राजकारणी असाच विचार करतात का? हो हो, असं मी मग विचार. त्या ह्याचं बोलणं ऐकत नाही का तुम्ही कधी, त्या परराष्ट्र मंत्र्याचं? किती मोजून नाही नाही मापून नाही. तोलून बोलणं असतं ते. फार फार नाही, फार ते वेगळं. त्यांचं राजनीतीनुसार बोलणं वेगळं. बोलण्याचं काय, त्यांचा मनात अभ्यास काय खूप. असेल ते काही हो, सांगता येत नाही. पण नाही ते हे तर आता असतंच. तो राम विचारतोय, राम म्हणजे किती लक्ष पाहिजे. खूप खूप. ऍक्च्युअली कुटुंबामध्ये सुद्धा असं हो, एकमेकांकडे लक्ष असलं तर ते पण खूप आहे ना. नाही नाही, पाहिजेच ना ते. आता आता मोदीच बघा ना, रात्री 3 वाजता फोन करतो लोकांना तो. हो. तुम्ही हे हो, सकाळी त्यांचं सांगितलं काय होतं, काल वेगळंच. सांगितलं होतं, काय झालं पुढे? हो, प्रत्येक त्यांचं गोष्टीची वेगळंच आहे. नोंद असते ती. हा, हम्म. बारकाई ना सगळ्या गोष्टी. आणि एवढं करूनही ते कुणी जर कोणी भेटलं घरातलं कुठल्या, सगळ्या गोष्टी सांगतात ते. किंवा काल भेटले, बाजूला सारून. हो. मागच्या वेळेला भेटलो आपण, असं बरोबर. बोललो होतं, तर काय झालं? शरद हम्म. पवारचं पण तसंच आहे. हम्म. तसंच आहे. हो. खूप जबरदस्त मेमरी त्याची. हम्म. मंत्र्याची निवड खूप कशी आहे करावी? त्यांच्यावरती बंधन. हो, बंधनं असतातच, ते प्रश्न नाही, बंधन त्याला पाहावे. हम्म. राजाने कधीही लोभी, डरपोक किंवा अज्ञानी लोकांना मंत्री बनवू नये. वरील सर्व गुणांनी युक्त असलेल्या व्यक्तींनाच मंत्री करावे, हाच राजधर्म यात सांगितला आहे. हम्म. मंत्रो विजय मूलम ही राज्ञां भवती राघव. राघव. सुसंवृतो मंत्रधरैमात्यै शास्त्रकोविदैः. हे राघव, राजाओं की विजय का मूल मंत्र तो मंत्रणा है. मंत्रणा म्हणजे चर्चा करणे. और हम्म. वह तब विशेष फल देती है जब शास्त्र कोविद गोपनीयता रखने वाले अमात्य उसे हमारे भली से भांति भले सुरक्षित भाग्य से रखे. सुरक्षित रखे. शुभांगी सुमन आले आज. बरोबर. आपल्या चुकून बरोबर आले आहेत त्या? असतील. आपल्या बरोबर आहेत. नाही नाही नाही, माहित नाही हा. एक शुभांगी कोणतरी आहे आपल्या बरोबर, पण माहित ह्या समजते, नाही तुम्ही ह्याच्यामध्ये वाटत. आहात का?
कोविड मध्ये आहात का शुभांगीताई? नाही नाही नाही, सॉरी, हा, चुकून जॉईन झाले. ओके 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 ओके. तर मला वाटतं इथून पुढचं आहे काही मी केलेलं दिसत नाही, एवढंच केलेलं दिसतंय. त्याला हिंदी दिसतं. ओके. कच्ची नी सरांचं ते हा त्यांचं आहे. ते काढू का ते बंद करून? ते चालेल. त्याचे काही काय माहिती, इंग्रजी पण त्यामध्ये. ते इंग्लिश आहे म्हणूनच कंटाळा येतो. हा, हे नाही आपल्याला कळतं तरी आपण काय वाचतो ते. मी थोडे अर्थ लिहिले आहेत मराठीमध्ये. हम्म. एक मिनिट सांगते. आपला आता कोणता आहे, 9वा का? कितवा पाठ आहे हा? नाही, 9वा झाला वाटतं. वैद्यांश वगैरे झालं, ते झालं ना, ते झालं. कितवा पाठ आहे तो? हा पाठ नाही, पेज नंबर, ह्याचं पेज नंबर 84 आहे, 86 आहे ह्याच्या सरांच्या फाईलवर. हा हा. 86 आहे. कुलपुत्र भवशुद्ध झालं, कच्ची दग्नेशू झालं, पौर्णमास वैद्य ते झालं. मी हे करतोय, अपलोड करतोय. शास्त्र कोविद ते झालं ना. हा, हे कश्चित काय, कश्चित निद्रावशम, कश्चित निद्रावशम नैवी कश्चित काले अवबुध्यसे, कश्चित च्या पररात्रेषु चिंतयस्व, काय चिंतयस्यर्थ नैपुणम. तोच आहे वाटतं आता, काय कळत नाही. 9 नंबर. कच्चित अग्निशो युक्तो 13वा विधिज्ञ मती मानुजो हुतांचे होन मानसच्या काले विद्यते. हे झालं आपलं. कच्चित देव पितृ झालं आपलं, हे देवान पितृ झालं. इशू ईश्वस्त्र झालं, हे झालं ईश्वस्त्र ते वर झालं, झालं. हो झालं. कच्चित हो, आत्मस्त्र झालं. हे मंत्रो विजय मुलम ही राजज्ञा इथपर्यंत आपण आलो होतो. 13वा. ओ भारत, वेल गार्डेड advice of ministers, learned scriptures, and capable of proper counseling is the root of victory of kings, especially when the advice is kept confidence. एक मिनिट. 12 तेरा ना, 12वा हा, ना तो, 12 तेरावा की तेरा 13? तेरा तेरा 13. हे राघवा, शास्त्रांमध्ये पारंगत असलेल्या आणि उत्तम सल्ला देण्याची क्षमता असणाऱ्या योग्य मंत्र्यांसोबत केलेला गुप्त विचार विनिमय किंवा मसलत आणि तो गुप्त राखणे हेच राजांच्या विजयाचे मुख्य कारण आहे किंवा मूळ कारण असते असते. किंवा आहे. हो, येस, करेक्ट, हम्म. सेम. हम्म. 12वा तर झाला आपला ना. कच्चिद आत्मसमा शूर हा श्रुतवंतो जितेंद्रिय आहे, हो, झाला ते आपला. झालं. म्हणजे तुझ्यासारखे पाहिजे हा ते हा हा. हे मंत्री. इथं इंगित ज्ञान म्हणजे काय दिलं, मेन स्किल्ड इन गेसिंग फ्रॉम हिंट्स. तेच त्याला ते. लगेच त्यांचा काय म्हणतात त्याला, तवरून ताकभात ओळखायचा. हो, ते डोळ्यांच्या हालचालीवर चालू हा असतात हा, ना सगळे ते अगदी ते पूर्ण त्यांचं खाणाखुणा. ऑब्झर्वेशन खूप हो, असतं. खाणाखुणा चालू असतात, ते आपल्याला काही समजत नाही, पण नाही ते नाही, ते त्यांचं बरोबर माहिती त्यांच्या असतं. बरोबर त्याला माहिती असतं ते. मुरलेच असतात ते. कच्चित निद्रा अवशम नैशी, कच्चित कालेव बुद्ध्यसे अवबुद्धसे, कच्चिच्चा कश्चित परारात्रेषु चिंतयस्यर्थ नैपुणम. निद्रावशम, कंट्रोल्ड बाय स्लीप. नैशी कच्चित, आर यू नॉट आय ट्रस्ट. नयशी ना, नयशी. नयशी. नैशी नैशी. काले, ॲट अप्रोप्रिएट टाइम. अवबुद्धसे कच्चित, जागे येणे. आराविक, हा, योग्य वेळी जागा होता. अपरात्रेषु, इन अर्ली आवर्स. अर्थ नैपुण्यम, अबाउट ज्युडिशियस स्ट्रेट क्राफ्ट. चिंतयसी कच्चित, आर यू थिंकिंग आय ट्रस्ट. कच्चित म्हणजे त्याचा आय मी ना ट्रस्ट. असा लिहिलाय, मी नाही लिहिलाय, म्हणजे AI वरूनच काढला हा हा हा, नीट करण्यासाठी. हो ठीक आहे. हे राजा
मला आशा आहे की तू अति झोपेच्या किंवा आळसाच्या अधीन होत नाहीस ना. तू योग्य वेळी पहाटे जागा होतोस ना. येस. आणि रात्रीच्या शेवटच्या प्रहारात म्हणजेच पहाटेच्या शांत वेळेत राज्याच्या आर्थिक नीतीचा आणि लोककल्याणाच्या उपायांचा विचार करतोस ना. करेक्ट. सेम इंग्रजीमध्ये तेच इथे. You are not under the grip of sleep, but wake up at appropriate times. I hope you always think of means of judicious statecraft during last part of the night. म्हणजे पहाटेची वेळ जी शांत असते ती. कच्छिन मंत्रयसे नैकः कच्छिन बहुभिः सह कच्चिते मंत्रितो मंत्र राष्ट्रात न परिधावती. एक म्हणजे अलोन. न मंत्रयसे कच्चित. यू आर नॉट प्लॅनिंग आय होप. बहुभिः स्मः with many. न कच्चित hope you are not discussing. मंत्रितः when decided. ते मंत्रः the decision. राष्ट्रम about the kingdom. न परिधावती कच्चित does not run through. I trust. I hope you neither decide alone nor discuss with many. I trust the decision once made by you is not leaked in the kingdom. हे पण एक फार तारतम्य जे आहे ना, हे फार महत्वाचं आहे. की तुम्ही एकट्याने निर्णय घ्यायचा नाही, पण खूप लोकांची चर्चा पण नाही करायची. बरोबर. आणि एकदा निर्णय घेतल्यानंतर त्याला पुन्हा बाहेर लीक नाही करायचं. बदलायचं नाही. बरोबर. तो मोदी म्हणतो ना, मी जर पश्चिमेकडे पाहिला असं समजून घ्या की मी पूर्वेकडे चाललेलो आहे. तसं ते. और तो म्हणतो की ये बातें क्या पब्लिक में बोलने की रहती क्या. म्हणजे बरं म्हटलं तो. इट इज नॉट टू डिसाइड अलोन, नॉट टू डिस्कस विथ मेनी. आणि एकदा निर्णय घेतल्यानंतर कोणाला कळला नाही पाहिजे, तो कॉन्फिडन्शियल ठेवता आला पाहिजे. त्यांच्या बँकेत असताना बदल्या व्हायच्या त्या, तर बदल्या अशा कॉन्फिडन्शियल ठेवायच्या असतात. मग तो एचआरचा माणूस पटकन असतो. सांगत नाही ना. नाही साहेब, जोपर्यंत ते सर्क्युलर निघत नाही तोपर्यंत सांगायचं नसतं कोण कुठे चाललं ते. पण ते आता कसं युनियन्स खूप इन्कम टॅक्सची धाड पडते तसं. तसं असतं ते. असं अपेक्षित आहे. पण बहुतेकांना खूपच माहिती असतं ते. कॉन्फिडन्शियल. बहुतेकांना माहिती असतं की आपलं काय होणार ते. फक्त एचआर मॅनेजर तो काय करतो की ती फाईल आपल्या छातीशी असं धरून बसले असतो. कोणाला दाखवायचे नाही, कोणाला दाखवायचे नाही. सगळ्याला माहिती असतं. कच्चित दृष्टश्च शूरश्च धृतिमान मतिमान काय ते शुचिही. शुची. शुचिही शुची. कुलीनश्चानुरक्तश्च दक्षः सेनापतिः कृतः. हृष्टश्च ते. धृष्टच म्हणजे कच्चित हृष्टश्च चेअरफुल. शूरश्च मतिमानश्च धृतिमान. शुचिही बापरे किती आहे. कुलीनश्च आजच्या काळात आवड आहे. अनुरक्तश्च दक्षः सेनापतिः कृतः कच्चित. आय होप हॅज बीन अपॉइंटेड. एवढं सगळं असलेला सेनापती पाहिजे. चेअरफुल पाहिजे, ब्रेव पाहिजे, मतिमान पाहिजे, बुद्धिमान पाहिजे, धृतिमान पाहिजे, धैर्यवान पाहिजे, ऑनेस्ट पाहिजे, कुलीन पाहिजे, उत्तम कुळातील, लॉयल पाहिजे, दक्ष पाहिजे, एफिशियंट असा सेनापती पाहिजे. उत्तम कुळातला पाहिजे, कुलीनच पाहिजे. I trust you have appointed man who is cheerful, brave, sagacious, steadfast, honest, of a good family, loyal and efficient as the army chief. हे फार आवश्यक आहे. कच्चित बलस्य भक्तंच वेतनच यथोचितम. हे पण फार आवश्यक आहे. त्यांचं बरोबर दिलं तर लोक दिलं तर बरोबर. म्हणजे मनात दुसरं तिसरं काही येत नाही ना, ते सांभाळायला पाहिजे. मग तुम्ही वेळेवर दिलं नाही किंवा बरं मग त्यांचं चालू होतं. साहजिक आहे ना. कच्चित बलस्य भक्तंच वेतनच यथोचितम संप्राप्त कालम दातव्यम ददासीन विलंबसे. बलस्य आर्मी दातव्यम जे द्यायचं ते भक्तमच. भक्त म्हणजे पुढं त्यांचं जे काय रेशन असेल ते अन्न
पुढं यथोचित हे असं आहे. खाणं एक खाणं खाणं. खाना हम्म, भक्तम ते भुंक्तवरून आलेलं ते नाम आहे भक्तम. हम्म, हम्म, यथोचितम सुटेबल वेतनम च हम्म. त्याचा पगार संप्राप्त काले योग्य वेळी योग्य वेळी ददासी देतोस कच्चित आय देतोस. बिलीव्ह आय ट्रस्ट हम्म. यू न विलंबसे उशिरण द्यायचं नाही. करत नाही असं आहे ना. करत नाही द्यायचं नाही असं नाही सांगितलं. करत हा म्हणजे उशीर न करत विलंब नाही से म्हणजे ना करत उशीर करत करत नाही ना तर तो. नाहीस ना. हो करत हो नाही ना असं हो ना. हो. हम्म. पण ददासी आहे ना ते. ददासी. ददासी देतो हो. आहे. हम्म. देतो आहेस विलंबाने देत देतो आहेस नाहीस. ना. हो. नॉट डिलिंग हम्म. फार आवश्यक आहे गोष्टी ह्या. नाही तर काही काही खूप ठिकाणी बारीक पाहतो बारीक आहे. सहा सहा महिने नाही म्हणजे पगार होत नाही आता सगळं लोकांचे. चित्र हो चित्र असं डोळ्यासमोर आणलं ते हम्म वनातलं सगळं आधी हम्म वाल्मिकी रामायण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सगळं उभंच राहतं. खरंय आणि खरंय. हे चित्रामध्ये कसं म्हणजे काय काय विचारतोय राम म्हणजे किती व्याकुळ आहे राम ते सगळ्याला सगळे बरे आहेत हो का असं करतोस का तसं असा राग नाही कुठे काय नाही कुठे काहीच काय नाही नाही काहीच नाही काहीच नाही काहीच काहीच नाही. नाही. कौतुक वाटतं म्हणजे काय वेगळंच वाटतं माणूस नाहीच वाटत. नाही खरंच नाही एवढं बारकाईने. हम्म. आणि ते काय फार वय नाही ना त्याचं. तेच ते सगळ्यांची विचारपूस हम्म. राजकारभार आई वडील आयस्ते विपुल ते विपुल कश्चित कच्चित कश्चित कच्चित पल काय अल्पतरो व्यया हा अल्पता. आहे अल्पतरो व्यया. हम्म, कमी खर्च हम्म, करायचा. आय भरपूर पाहिजे खर्च कमी पाहिजे. हे सरप्लस इकॉनॉमी. हम्म. अपात्रेषु न ते न ते कच्चित कोशो कश्चित गच्छति कोशो राघव. गच्छति राघवा. हे फार महत्वाचं आहे. हम्म, क्या उनका राजस्व इनकम प्रचुर है म्हणजे भरपूर है व्यय कम है साथ ही क्या राजकोष का धन अयोग्य लोगों के पास नहीं तो जा रहा है अपात्र लोगों के पास तो नहीं जा रहा है. हम्म. अपात्रेषु न ते कच्चित कोशो चित गच्छति राघव. कोशो. हम्म. देवतार्थे च पित्रार्थे ब्राह्मणाभ्यागतेषु च योधेषु मित्रवर्गेषु कच्चित गच्छति ते व्यया. या तुम देवताओं पितरों ब्राह्मणों अतिथियों योद्धाओं बाप रे और मित्रों के लिए धन का उचित उपयोग कर रहे हो. देवतार्थे च पित्रार्थे गतेषु च. अच्छा ब्राह्मण अभ्यागतेषु च. अभ्यागतचं हे काय अभिआगत म्हणजे हाँ अभ्यागत म्हणजे अभिआगत हाँ अचानक आलेला. अचानक हाँ अचानक योधेषु युद्ध मित्रवर्गेषु हम्म. कच्चित गच्छति ते व्यया. योग्य प्रकारे खर्च या होतोय ना. सगळ्यांसाठी. हाँ हम्म. कच्चिदायोपि शुद्ध आत्मा ख्रीताश्चाप कर्मणा अदृष्टः शास्त्रकुशलैर्न राष्ट्रकुल लोभात लोभात बध्यते कलबते शुचिः. क्या क्या निर्दोष और निर्दोष और शुद्ध शुद्ध आत्मा आत्मा पुरुषों पुरुषों के बिना योग्य शास्त्रवेत्ताओं और परामर्श के लोभवश दोषी ठहराकर दंडित तो. ओहो अच्छा अच्छा. कच्चिद कच्चिद आयोपी शुद्ध आत्मा चरिताश्च कर्मणा. हे शब्दार्थ बघायला पाहिजे. अदृष्टः शास्त्रकुशलैर्न लोभात बध्यते शुचिः. निर्दोष और शुद्ध आत्मा पुरुषों को कच्चिद शारित आयोपी शुद्ध आत्मा. हाँ शारित शाप कर्मणा शारितचा अर्थ कळला नाहीये. हम्म. इतकं नाही बिना केलं मी योग्य पहिल्यापासून शास्त्र वेत्ताओं के परामर्श के लोभवश दोषी ठहराकर दंडित तो नहीं किया जा रहा है. म्हणजे शारीरिक भोजन दंड करणं असंच असलं पाहिजे. अदृष्टः शास्त्र कुशलैर्न अदृष्टा म्हणजे दुर्लक्ष करून दुर्लक्ष शास्त्र करून. कुशल अशा लोभाने बध्यते शुचीही शुचीला बंद करून म्हणजे त्याचा विचार न करता. म्हणजे नाही दोषी नसलेल्याला हा दोष तर देत नाही ना असं. हा असं असं निर्दोषाला दोषी तर शुची हा म्हणजे हा मग आपण चांगलंच म्हणतो ना. हा.